नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भामध्ये आरक्षण वर्गीकरणावर एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। मातंग समाजाच्या एका महत्त्वपूर्ण नेत्यानं खूप चांगलं या सभेमध्ये या परिसंवादामध्ये विवेचन केलं। त्याने आक्रमकपणे बोलताना सांगितलं, या देशामध्ये विषमतावादी विचारांची जर पेरणी होत असेल तर समतावादी विचारांची लोक काय करत आहेत, असा खडा सवालच त्याने या चिंतन बैठकीत व्यक्त केला। वर्गीकरणाच्या विषयावर बोलताना त्यांनी हे स्पष्टपणे आपलं मत मांडलंय। ते पुढे म्हणाले, या देशामध्ये विषमतावादी विचाराची प्रेरणी या देशात होत असेल आणि त्यातून सरकार सत्तेवर बसत असेल तर समतावादी आणि आंबेडकरवादी मुवमेंटची ही हार आहे, आम्ही सगळे हरलो आहोत, असेही त्यांनी सडेतोडपणे आपल्या भाषणात सांगितले। समतावादी विचाराच्या लोकांना हा विचार मारता आला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी मातंगांच्या घरी करता आली नाही तर पुढे काय होणार? देशाच्या सत्तेवरची व्यवस्था आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हा आम्हामध्ये भांडणे लावत आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे। हा वक्ता म्हणाला, मी जरी मांग जातीत जन्माला आलो तरी कोणत्या विचारानं मरावं, मांग जातीत जन्माला आलो हे माझ्या हाती नव्हतं, पण कोणत्या विचारानं मरावं हे मात्र माझ्या हाती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं निळ्याचं परिवर्तनवादी विचाराचं प्रामाणिकपणे काम करून मी मेल्यानंतर माझ्या अंगावर निळ्याच रंगाचं कपन घालावं असं आपण बायकोला सांगून ठेवलंय, असंही राजू नावाचे हे वक्ते या सभेमध्ये बोलले। विदर्भामध्ये झालेला हा महत्त्वपूर्ण संवादाचा भाग मातंग समाजाचा हा नेता, मातंग समाजाचा हा कार्यकर्ता आक्रमकपणे भूमी मांडताना काय म्हणाले ते आपण या पुढील व्हिडिओत पाहू। विचार असेल, या देशामध्ये विषमतावादी विचारांची जर पेरणी होत असेल तर समतावादी विचारांचे लोक काय करतायत? तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे, या देशामध्ये विषमतावादी विचार पेरून पेरून या देशातली विषमता निर्माण करणारी जर सरकार या देशामध्ये निर्माण होत असेल आणि सत्तेवर बसत असेल तर समतावादी विचारांची आणि आंबेडकरी मुवमेंटची ही हार आहे। आम्ही सगळे हरलेलो आहेत की आम्हाला इथला विषमतावादी विचार मारता आलेला नाही, समतावादी लोकांना मारता आला नाही आम्हाला, हा विचार हार आमची सबसेल झालेली आहे। मला सांगा, मी एके दिवशी एकनाथरावजी आवाड साहेब यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसवरनं येत होतो। येत असताना रस्त्यामध्ये एक व्यक्ती आम्ही बघितली, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये झोळी होती, तो रस्त्यावरती उभा होता। आमची गाडी पुढे गेली आणि गाडी पुढे गेल्याच्या नंतर आवाड साहेब म्हणाले, ड्रायव्हरला म्हणले, अरे सर उभा टाकलेत का? उभा टाकलेत म्हणले, जरा गाडी माघारी घे। गाडी माघारी घेतली। सरांना म्हणले, सर बसा गाडीत। सरांना गाडीत बसवलं, आम्ही गेलो। सरांना गाडीत विचारलं आवाड साहेबांनी की म्हणले, सर तुम्ही रात्री 10 वाजता इकडे कुठे? काय नाही म्हणले आवाड साहेब, मी इथं आमची संघाची शाखा घेण्यासाठी म्हणले मी ह्या तंड्यावरती गेलतो। एक बंजारा समाजाचा तंडा होता, त्या तंड्यावरती गेलतो म्हणले। आवाड साहेबांनी माझ्याकडे बघितलं, त्या सरांना सोडलं आणि सरांना उतरल्याच्या नंतर आवाड साहेब मला म्हणाले, हे बघ राजू, तू जर असा एसीच्या गाडीमध्ये फिरणार असतील तर तुझं काही होणार नाही। हा 85 वर्षाचं म्हातारं जर त्यांचा विचार पेरण्यासाठी, संघाचा विचार पेरण्यासाठी जर इकडे वाड्या वस्तीवर जाणार असेल तर तुला जर बाबासाहेबांचा विचार पेरायचा असेल तर तुला या गाडीत फिरून चालणार नाही, तू वाड्या वस्ती आणि तंड्यावरती गेला पाहिजेस।
आम्ही किती वाड्या वस्तीवर तंड्यावरती गेलो. त्यांचा विचार पेरण्यासाठी ते पारद्याच्या पालावरती चाललेत. आम्हाला आमचा बाबासाहेबाचा आंबेडकरी विचार आमच्या मांगाच्या घरामध्ये आम्हाला पेरता आला नाही तर काय होणार आहे? काय होणार आहे? या देशाची व्यवस्था, या देशाची सत्ता आज लक्षात घ्या, तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडवती आहे आणि या देशाच्या सत्तेवरती बसलेली आहे. आणि ही व्यवस्था आम्हाला भांडवत असताना आम्ही मात्र त्यांनी टाकलेल्या अजेंड्याला बळी पडतोय. हे सगळ्यात धोकेदायक आणि दुःखाची बाब आहे माझ्यासारख्या कार्यकर्ता. आता मी नाईलाजाने मला माझी जात सांगावं लागते. मांग जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाहीये, पण कोणत्या विचाराने मरावं हे मात्र माझ्या नक्की हातात आहे. त्या जातीत जन्माला येणं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या विचाराने मरायचं हे माझ्या हातात आहे. म्हणून हे विचार म्हणजे माझा निळा माझ्या गळ्यात मी घातलेला आहे. आणि मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या बायकोला देखील सांगून ठेवलेलं आहे, मी ज्या वेळेस मरल त्या दिवशी माझ्या कफनवरती निळा टाका, निळा टाका. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की समाजामध्ये काम करत असताना आपल्याला विचारांची लढाई आहे. आपण कुठल्या विचारांच्या ट्रॅपमध्ये अडकतोय, कुठल्या विचारांच्या ट्रॅपमध्ये अडकतोय. आता मला तर असं म्हणायचंय, बडोले साहेब आहेत इथं, 13% आरक्षण आहे. आमचं भांडण कशासाठी आहे बघा, आमचं भांडण चाललंय आरक्षणासाठी. बरं आता ते किती मिळालं आणि काय मिळालं ही एक खूप मोठा गहन विषय आहे. बरं, जे लोक सत्तेवर बसून तुम्हाला आरक्षण देण्यासाठी तिथं बसलेले आहेत, मातंग समाजाला उपवर्गी करून देण्यासाठी बसलेले आहेत आणि बाकीच्या लोकांना समजा बौद्ध समाजाला नाही म्हणून देण्यासाठी तिथं बसलेली आहेत. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे, अरे त्या खुर्चीवर तुम्ही कधी जाऊन बसणार आहात? तुम्हाला तिथे कधी जाऊन बसायचंय, द्यायचंय कुणाला, नाही द्यायचं कुणाला, करायचंय काय, नाही करायचं काय, देशात मनोवाद आणायचा आहे, परशुराम आणायचा आहे, गोळवलकर आणायचा आहे का, कोण आणायचंय, यासाठी तुम्ही त्या सत्तेवरती कधी जाऊन बसणार आहे? तिथे कधी जाणार आहे? करा इथंच भांडणं दोघांमध्ये, करा मारामाऱ्या, द्या शिवाय एकमेकाला. काय पद्धत आहे? हा, कुठे चाललोय? म्हणजे आमच्या सवलती, शेड्यूल कास्ट मधल्या सवलती, याचं वर्गीकरण होऊ नये म्हणून आम्ही भांडतोय. आणि बाबासाहेबांच्या विचाराचं वर्गीकरण मांगासहित इतर जातीसाठी, इतर जातीमध्ये जाण्यासाठी, याच्यासाठी आमच्याकडे काय प्लॅन आहे? आम्हाला जे आरक्षणामधून ज्या सवलती मिळणार आहेत ना, या सवलती मिळू नये म्हणून त्या वर्गीकरणाला आमचं भांडण आहे आमचं. पण बाबासाहेबांच्या विचाराचं वर्गीकरण सुद्धा इतर जातीमध्ये घालण्यासाठी आमच्याकडे काय अजेंडा आहे, आमचा काय प्लॅन आहे, तो सुद्धा आमच्याकडे असला पाहिजे का नको? तो प्लॅन, तर तो प्लॅन देखील आम्ही केला पाहिजे. दुसरी गोष्ट, 13% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. 13%, 288 जागा आहेत विधानसभेच्या. तुमच्या हिश्श्याला किती आल्या? मग का आल्या? 13% होत्यात किती झालं मला सांगा. मी जरा रोडवर काम करणारा कार्यकर्ता चळवळीमध्ये, 13% होतात किती? मी जातीचं सांगतच नाही, आता महागाचं सांगत नाही, महाराचं सांगत नाही. 13% जर आरक्षण आम्हाला असेल या महाराष्ट्रामध्ये, आणि जर आम्हाला 29 जागा, आम्हाला 288चं 13% करा, त्याच्या जागा होत्यात किती? आमच्या जागा कमी झाल्या का झाल्या? याचं काय कारण आहे? याचं कारण कोण शोधणार आहे? याचं देखील कारण आम्हाला शोधावं लागेल. ते आम्हाला आमच्या खासदारकीच्या जागा का कमी झाल्या, आमच्या आमदारकीच्या जागा का कमी झाल्या, याच्यावरती विचार कधी होणार आहे? याच्यावरती देखील विचार झाला पाहिजे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची बौद्ध समाजाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की मातंग समाजाला वाटतंय ना आम्ही मागं राहिलोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे, तर माझं मत आहे स्पष्ट, बौद्ध समाजाने मोठ्या मनाने त्याला पाठिंबा दिला पाहिजे. जर येणाऱ्या काळामध्ये जर बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये टिकवायची असेल,
या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं राज्य जर आणायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता आपल्याला जर बसवायची असेल, तर तुमच्या सोबत असणारा मातांग समाजाला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ठाम मत आहे. राजकारणात जर जायचं असेल तर, आणि नुसतं तुम्हाला आरक्षणासाठी आणि त्या खालच्या जागेसाठी पुलसट याच्यासाठी जर भांडायचं असेल तर भांडत बस. जर तुम्हाला या देशात सत्तेवर बसायचं असेल आणि तिथं जाऊन जर ठरवायचं बनायचं असेल, तर तुम्हाला एकमेकाला सोबत राहावं लागेल. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, आता खेड्यामध्ये आमचे मातांग समाजाचे लोक काय म्हणतात, ज्या वेळेस मराठा मोर्चा आंदोलन निघाले मराठ्यांनी ओबीसी मध्ये मागणी केली, आम्हाला आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे, त्यावेळेस म्हणले सगळ्या महाराजच्या पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला. तिथं संविधानाला धोका नव्हता का? तिथं कसं काय पाठिंबा दिला? तिथं नव्हता धोका संविधानाला. पाणी पाजलं, स्टॉल लावले. हा, मग मला काय म्हणायचं, हे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत, खेड्यातल्या गावातल्या. हा विचार तुम्हाला आणि आम्हाला करावा लागेल. हे जर प्रश्न निर्माण होत असतील, इथल्या मनुवादी व्यवस्थेला तुम्हाला सांगतो, इथल्या महागा महाराणांना दोघांना एकमेकात भांडवायचंय, लढवायचंय, हे षडयंत्र. आणि बौद्ध समाज हा सुशिक्षित समाज आहे. मांगाचं तरी मी समजू शकतो, मातांग समाजामध्ये शिकलेली लोक नाहीत, अडाणी माणसं आहेत, जास्त शिकलेले लोक नाहीत. भरांडे साहेबांसारखे आमच्यासारखे 10-5 कार्यकर्ते तुम्हाला दिसतील कुठेतरी बोलणारे, बाबासाहेबांचा विचार सांगणारे. आता मी तुम्हाला इथं याच्यामध्ये दाखवू शकतो, कितीतरी माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मातांग समाजाचा काल एक शिक्षक मेला, त्याच्या मेल्याच्या नंतर त्यांच्या अंतविधीमध्ये धम्मं शरणम गच्छामी बुद्धम शरणम गच्छामी सुरू होतं. त्या मांगाने कुठं जायचं? त्यांनी कुठं जायचं? एका मांगाच्या, आता मी परवा 1-2-4 दिवसापूर्वी गृहप्रवेशाला गेलो, त्याच्या गृहप्रवेश हा भंतेजीच्या हाताने झाला. त्या मांगाने कुठं जायचं? त्यांनी कुठं जायचं? म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की जर आपल्याला या देशामध्ये समता प्रस्थापित करायची असेल, समता आणायची असेल, तर विषमतावादी विचारांचा आपल्याला नायनाट करायचा असेल, विषमतावादी विचारांना हरवायचं असेल, तर समतावादी विचार करणाऱ्या लोकांना सगळ्यांना एकत्र यावं लागेल. त्याच वेळेस या देशातली विषमतावादी व्यवस्था नष्ट होईल. नसता या देशामध्ये, मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की या महाराष्ट्रात, मी देशाचं नाही सांगत, आता महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या नंतर आंबेडकरिझम पाळणारा जर कुठला समाज असेल तर तो मातांग समाजाचा आहे. तो मातांग समाजाचं हे आपल्याला मान्य करावं लागेल. मग मला सांगा, आता जे सोशल मीडियामध्ये शिव्या दिल्या चालल्यात एकमेकांना, हा, बाबासाहेबांना गद्दार झाले मांग, हरामखोर मांग, अजून काय काय शिव्या दिल्या चालल्यात लय मोठ्या. अरे मग ह्याचा सगळ्या 340 कलमाच्या लोकांनी सगळ्यांनी फायदा घेतला नाही, या जातीतल्या सगळ्याच लोकांनी बाबासाहेबांचा. ते किती बाबासाहेबांच्या विचारावर चालतात, त्यांचं काय, त्यांच्याबद्दल का कुणी बोलत नाही? अरे मांगानी तरी बाबासाहेब घेतलाय ना, कसा का असा ना, त्यांना सांगितलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी बाबासाहेबांना घेतलाय आणि चाललेत ते सोबत. आणि सोबत चालणाऱ्या माणसाला जर तुम्ही लाथ घालून, किक घालून जर त्यांना बाहेर करणार असता, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे, मातांग आणि बौद्ध ही मैत्रीच्या शेवटच्या घटका मोजती. महाराण मांगामधली मैत्री जी आहे का, हे शेवटचे श्वास घेऊ लागलेले आहेत. या श्वासाला तोडणारे पापी, आज पापी फेपी ते आपण मी मानत नाही काय तसले, पण त्याला तोडणारे तसे तुम्ही बनू नका बाबांनो. ही माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या मांगा आणि महाराणांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. शेवटचे घटका मोजायला लागले ही दोघांची मैत्री. आता ही एक तर कायमची तुटणार आहे. आणि माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत आंबेडकरवादी मातांग समाजामध्ये, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनुवादाच्या वळचणीला जायचं नाही, परंतु त्यांना मनुवादाच्या वळचणीला नेऊन बसवल्या चाललंय, सगळ्या मागायला शिव्या देऊन. कुठली पद्धत आहे? काय चाललंय? खालच्या पातळीच्या एकमेकांना शिव्या. यामुळं काय होणार आहे? यामुळं ज्या लोकांनी अजेंडा टाकलाय त्यांचा अजेंडा सक्सेस होतोय. यामुळं त्यांना जे हवंय ते त्यांचा पूर्ण होत आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं एकच मत आहे, या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मातांग समाजाला माझं आव्हान असेल की बाबांनो, तुम्हाला शिव्या दिल्या जातील, तुम्हाला टॉर्चर केल्या जाईल, तुम्हाला छळल्या जाईल, तुम्हाला बाबासाहेबांच्या चळवळीतून बाहेर काढण्याचं कटकारस्थान केलं जाईल, परंतु काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांना बैमान आपल्याला व्हायचं नाही. ही चळवळ
मांगाने आता त्यांच्या खांद्यावरती घ्यावी आणि मांग इतर समाजामध्ये बाबासाहेब प्रखरतेने सांगावा आणि मांग इतर समाज जो जो कोणी बाबासाहेबांच्या चळवळीपासून बाहेर राहिलेला आहे त्या समाजाला सोबत घेण्याचं काम करावं. उगत उठायचं आम्ही मारवाड्यात उठायचं आणि सकाळी एकमेकाला जय भीम घालायचा, महाराणीच महाराला जय भीम घालायचा. अरे बाबासाहेबांचा जय भीम हा पारद्याच्या पालावर गेला पाहिजे. बाबासाहेबांचा जय भीम इथल्या धनगराला कळाला पाहिजे. बाबासाहेबांचा जय भीम इथल्या महाराष्ट्रातल्या वंचित सगळ्या जातीला कळाला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. आणि हा सांगण्याचा मला अधिकार याच्यासाठी आहे की मी 10वी मध्ये असताना सादोळा नावाचं माझं गाव आहे, त्या गावामध्ये मार पळून गेले आणि मांग पळून गेले, पण हे मांगाचा एकटा वाघ माझ्यासारखा तिथं उभा टाकला आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करणारा मी 10वीला असताना राजेश घोडे. या जयंतीमध्ये एकनाथरावजी आव्हाड साहेबांनी आणि बाबूरावजी पोटभरेने आम्हाला साथ दिली आणि ते आमच्या पाठीशी उभा टाकले. अजून आमचं दुसरं एक मांगाचा बंडू घोडे नावाचा होता, राधाबाई सुरोशी नावाची एक महिला होती, दुसरा आमचा भारत सिरसट नावाचा एक माणूस होता. कोण राहिलं उभा? सगळे पळून गेले. त्यामुळं बाबासाहेबांची चळवळ ही कुठल्या जातीमध्ये अडकणारी चळवळ नाही. ही चळवळ व्यापक झाली पाहिजे, ही चळवळ सार्वत्रिक झाली पाहिजे, ही जातीच्या बाहेर गेली पाहिजे, जातीय संवेदना मारून टाकल्या पाहिजे, जातीच्या आपल्या सगळे प्रत्येकाने आपल्या जातीच्या संवेदना मारल्या पाहिजे. अरे ज्या जातीने आमच्यावर अन्याय केला त्या जातीच्या संवेदना आम्हाला का पाहिजेत? अरे जातीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसवलं. अरे जातीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना या देशात पाणी पिऊ दिलं नाही. अरे जातीमुळे अण्णाभाऊ साठेंना शिकायचं असून शिकू दिलं नाही. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.